आता हे कसं डिसेंट आहे? पण मला काय वाटतं, गप्पा बस. चढ वर. मग अशी इतका जोरात धावून गेलास, त्या बिचारीच्या अंगावर घाबरली ना ती. तू काय उभी आहेस? हा, घाल तो हार गळ्यात घाल आणि चढ वर. मरायची ही संधी सोडायची नाही, कळलं? 1 2 3. वेट आता काय? वेट जरा जास्त आहे हिचं. आणि काय मुंबईत परवडणार नाही आपल्याला पंखा तुटला तर. आणि तसंही फाशी जावं ते भगतसिंग सारख्या महान लोकांनी. आपली लायकी नाही तेवढी. मग आता काय करणार? म्हणजे इच्छा असूनही रेशमाला मरता नाही येणार. रेश्मा मरणार, तिला मरावं लागेल. चल चल चल. चल चल चल. कैवल मार मार उडी. इतक्या वेळा मी गंमत करतोय असं वाटलं ना तुला? आता सिरियसली सांगतो, मार उडी. मार ना उडी. सोपा असतो. अंग सोडून दे फक्त, ग्रॅव्हिटीने आपोआप खालीच पडशील. मार ना उडी. चल ना, मार ना उडी. नाही, संपवून टाक स्वतःला. चल मार ना उडी. मार ना उडी. नाही मारावं असं वाटत ना? माझंही असंच झालं होतं. कलेची किंमत नसलेल्या फॅमिलीत जन्माला आलो. एक दिवशी माझ्या बापाने माझी गिटारच जाळून टाकली. लगेच घर सोडलं आणि रेल्वे ट्रॅकवर जाऊन थांबलो. मन घट्ट केलं. समोरून ट्रेन येताना दिसली तर परत धीर खचेल म्हणून नजर बाजूला काढली. शेजारच्या झोपडी बाहेर 4-5 गरीब पोरं शेळ्या अन्नाचा काला करून एकाच ताटात खात होते. हे अशा परिस्थितीत जगू शकतात? मला काय प्रॉब्लेम? मी का नाही जगू शकत? त्या क्षणी ठरवलं, आता मरायचं नाही, जगायचं. जगणं फार सुंदर आहे रेश्मा. मरण्याआधी थोडं जगणं तर शिकूया.